पारोळा येथील गायत्री कृषी सेवा केंद्राची जादा दराची तक्रार शेतकऱ्यांकडून प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने भरारी पथकामार्फत सापळा रचून सापळा रचण्यात आलेला आहे। या सापळ्यामध्ये 864 रुपयाचे कापूस बियाण्याचे पॅकेट 1200 रुपयाला शेतकऱ्याला विकत असल्याचे सिद्ध झाले आहे। त्या अनुषंगाने गायत्री कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली असून गायत्री कृषी सेवा केंद्रावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मसावत येथेही जादा दराची तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने संबंधित कृषी सेवा केंद्रावर सापळा रचून कारवाई करण्यात आलेली असून संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्याची व पोलीस MIDC जळगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे। भूषण कृषी सेवा केंद्र जळगाव मसावत। 864 रुपयाचं पॅकेट 1200 रुपयामध्ये विक्री होत असल्याचे आढळून आलेले आहे। शेतकऱ्यांना आवाहन कराल की MRP पेक्षा जास्त दराने कोणत्याही शेतकऱ्यांनी कापूसाचे बियाणे खरेदी करू नये। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव स्थापन केलेला आहे। त्याचा टोल फ्री नंबर आपण सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेला असून याबाबत बियाण्यांबाबत कोणती तक्रार असल्यास सदर कक्षाशी संपर्क साधावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।